मान्सूनचे 2 महिने हे संपलेले आहेत. आता पुढील पावसाची दिशा कशी असणार आहे? पुढे अ, पाऊस कसा पद्धतीने अ, शहरात किंवा राज्यात त्याची स्थिती असणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान विभागाचे तज्ञ एस.टी. सानप सर आहेत. सर, आता एक 2 महिने आपण समजा की हे सगळे संपलेले आहेत मान्सूनचे. आता पुढे पाऊस कसा असेल? पुढील 4 ते 5 दिवसांसाठीचा अंदाज जर बघितला तर विदर्भ त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये येणारे 2 ते 3 दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुद्धा होऊ शकतो. सुपर एल निनोची भीती असतानाही अपेक्षापेक्षा जास्त पाऊस झालाय का यावेळेस? सगळीकडे झालेलं नाहीये आणि सुपर एल निनो असं काही नाही. आता सध्याची जी परिस्थिती आहे मॉडरेट एल निनो आहे आणि पूर्ण भारताचा जर आपण विचार केला तर अजूनही पावसामध्ये तूट आहे. अजूनही तो 12 ते 13% आणि पाऊस कमी झालेला आहे. महाराष्ट्राचा जर विचार विचार जर केला तर महाराष्ट्राचा जर पूर्ण विचार केला तर कोकण किनारपट्टी, उत्तर कोकण किनारपट्टी स्पेशली किनारपट्टीमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे समान नाही आहे. उत्तर कोकण किनारपट्टीमध्ये पालघर, रायगड, ठाणे ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये जास्त पाऊस झालेला आहे. इथं आपण म्हणजे हे सॅटेलाइट इमेजरी आहे, पण आपण पूर्ण माहिती घेतली डिस्ट्रिक्ट वाईज किंवा सब डिव्हिजन वाईज तर उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. इथं आपण बघू शकतो की पालघर असेल किंवा मग ठाणे, त्यानंतर रायगड, पुणे, सातारा या डिस्ट्रिक्ट्समध्ये जास्त पाऊस झालेला आहे. परंतु आपण जर मराठवाड्याचे डिस्ट्रिक्ट्स बघितले तर बीडमध्ये -43% इतका पावसाची तूट आहे. सोलापूरमध्ये -37% आहे. लातूरमध्ये -42 आणि संपूर्ण मराठवाड्यामध्येच म्हणता येईल पाऊस प्रमाण हे खूप कमी आहे. त्याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे कमी आहे. तिकडे पावसाची तूट ही 30 ते 40% आहे. तर हा जो पाऊस झालेला आहे तो सर्व उत्तर कोकण आणि घाटमाथ्यांवर झालेला आहे. त्यामुळं एल निनो नक्कीच आहे. एल निनो सक्रिय आहे. त्याचं अजून जास्त तीव्र होण्याचे चान्सेस येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये आहे. आणि गेल्या 2 महिन्याचा जर आपण बघितलं तर जूनमध्ये पाऊस खूपच कमी होता. जुलैमध्ये जो काही पाऊस झाला आहे तो फक्त काही रिजनवर जास्त झालेला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि पश्चिम प्रश्न विचारायचा आहे की मराठवाडा आणि मध्य भाग जो आपण आता दाखवलेला आहे रेड पट्टा, ते पाऊस कमी पडण्याचं कारण काय नेमकं समजू शकले? राईट. आता हा जो काही पाऊस पडलाय जुलैमध्ये हा बेसिकली ज्या सिस्टम्स आहे बंगालच्या उपसागरामध्ये, सिस्टम्स म्हणजे काय तर कमी दाबाचे क्षेत्र जे तयार झाले होते आणि त्याच्या मुवमेंटमुळं जो पाऊस आहे तो आपल्याला त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये मिळालेला आहे. मुवमेंट पेक्षा असं म्हणता येईल की मान्सूनचे वारे त्यावेळी खूप सक्रिय झाले होते. त्याचबरोबर हवामान प्रणाली ज्या आहेत त्या सुद्धा खूप सक्रिय होत्या. ज्यामध्ये ऑफशोअर ट्रफ आहे, त्याचबरोबर पूर्व पश्चिम द्रोणीय रेषा आहे आणि ज्याला आपण ईस्ट वेस्ट शेअर झोन म्हणतो. ह्या सर्व प्रणाली खूप ॲक्टिव्ह होत्या आणि त्यामुळे त्या रिजनमध्ये जास्त पाऊस झालेला आहे. आणि बॅक टू बॅक 1 ते 8 जुलैच्या दरम्यान एक सिस्टम तयार झाली होती. त्यानंतर 9 ते 15 पर्यंत उघडीप होती जवळजवळ. 16-17ला परत एक दुसरी सिस्टम म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाली. त्यानंतर आत्ता रिसेंटली परत एक सिस्टम तयार झालेली आहे आणि या सर्व सिस्टम एका पाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले. त्याचबरोबर मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय होते आणि हवामान प्रणाली सक्रिय असल्यामुळं हा पाऊस झालेला आहे. आणि ज्यावेळी ईस्ट वेस्ट शेअर झोन ज्याला आपण पूर्व पश्चिम द्रोणीय रेषा असे म्हणतो, ती ज्यावेळी 20-21 डिग्री नॉर्थला असते तर त्यावेळी उत्तर कोकण आणि रिजनमध्ये जास्त पाऊस पडतो आणि तेच आपण बघितलं. आता तुम्ही म्हणताय की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची तूट का आहे? तर तसेही ते पर्जन्य छायाचे प्रदेश आहेत आणि तिकडे पाऊस जनरली कमी पडतो आणि हवामान प्रणाली ज्या फॉर्म झाल्या होत्या त्या पाऊस उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर पडण्यासाठी अनुकूल होतात. इतर रिजनमध्ये पाऊस कमीच होता. मुंबई, पुणे, नाशिक या आपण वर्षी म्हणजे पाहिलं किंवा मागच्या वर्षीचा अनुभव पाहिला, तर पाऊस कसा जास्त झाला आहे का कमी झालाय? हे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत जसं मी सांगितलं की पुणे, ठाणे आहे, पुणे,
रायगड, मुंबई सुद्धा आणि उत्तर कोकणातील पालघर वगैरे इकडे पाऊस सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे. आणि आता जर आपण बघितलं दुसरी तर साईड. नाशिकमध्ये एक सरासरीपेक्षा 41% इतका पाऊस झालेला आहे. पुण्यामध्ये तो 58% सरासरीपेक्षा जास्त आहे. रायगडमध्ये 23% जास्त आहे आणि पालघरमध्ये तो 59% जास्त आहे. आपण बघू शकतो. तर या रिजनमध्ये नक्कीच पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे. मराठवाडा आणि ह्या तुलनेमध्ये तिकडे खूप जास्त पाऊस झाला असं आपण म्हणू शकतो. तर अशी काही रीडिंग आहे का? कारण जुलैमध्ये महिन्यामध्ये पाऊस झाला नाही. जून महिन्यामध्ये पाऊस झाला नाही. जुलै महिन्यामध्ये पाऊस झाला. तर पुढच्या महिन्यात कसा पाऊस असेल किंवा ह्याच्या आधी अशी कशी परिस्थिती झाली आहे का? ह्याचा काही रेकॉर्ड्स आपण बघितलेत का? व्हेरिएशन्स जे आहे मंथ विदिन द सीझन म्हणजे जून ते सप्टेंबर हे आपले पावसाळ्याचे महिने आहेत किंवा मान्सूनचे महिने आहेत. तर यामध्ये व्हेरिएशन्स होत असतात. काय एखाद्या म्हणजे जसं आपण ह्याच वर्षीचं बघितलं तर बरोबर. जूनमध्ये बिलकुल पाऊस कमी होता. ऑलमोस्ट नव्हता असं म्हटलं तरी चालेल. परंतु जुलैमध्ये खूप जास्त पाऊस काही ठिकाणी झाला आणि काही ठिकाणी अजूनही पाऊस आहे. तर अशी परिस्थिती होत असते आणि अशीच परिस्थिती 2015 सुद्धा आपण बघू शकतो. 2015ला एल निनो सक्रिय होता आणि जूनमध्ये खूप जास्त पाऊस त्यावेळी आपल्याला झालेला दिसून येतो. परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये परत पावसाचं प्रमाण कमी झालं होतं. तर असं व्हेरिएशन्स होत असतात आणि पूर्ण आपण सीझनची टोटल घेतल्यानंतर समजू शकतं की ह्या सीझनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी होता की जास्त होता. आता सध्याची परिस्थिती बघितली तर मराठवाडा, पश्चिम विदर्भामध्ये अशीच परिस्थिती आहे आणि म्हणजे तुटच आहे आणि कोकण आणि घाटमाथ्यांवर पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे. काय वाटतं भरून निघेल ती तूट? या ती महिन्यात? तूट आता येणारे 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र सह मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळं एक दिलासादायक परिस्थिती ह्या रिजनसाठी येणारे 2 ते 3 दिवस आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आज, उद्या आणि परवा म्हणजेच शुक्रवारपर्यंत अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि नंतर शनिवारनंतर पाऊस बऱ्यापैकी उघडलेला असेल. उघडीप आपल्याला शनिवारपासून ऑलमोस्ट दिसेल. तर नक्कीच आता जी काही तूट आहे ती पूर्ण तरी भरून निघणार नाही, परंतु त्यामध्ये काही घट आपल्याला नक्कीच दिसून येईल. एल निनोचं जो प्रभाव आहे तो सप्टेंबरमध्ये जास्त असेल असं काही लोकांचं मत आहे, काही तज्ज्ञांचं मत आहे. काय त्याच्यावरती काय रिसर्च आहे का आपली? एल निनोचा इम्पॅक्ट भारतीय मान्सूनवर नक्कीच होतो. परंतु एल निनोवर इम्पॅक्ट करणारे अजून सुद्धा काही घटक आहेत, ज्यामध्ये इंडियन ओशन डायपोल आहेत आणि इतर ज्या लोकल प्रणाली आहेत, हवामान प्रणाली असतील किंवा मग कमी दाबाचं क्षेत्र बनणं असेल वगैरे, वगैरे. तर सध्या एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इंडियन ओशन काही मॉडेल्स इंडिकेट करतायत की इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह स्थितीमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पाऊस वाढतो. परंतु आता येणाऱ्या परिस्थितीवरच म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या सिस्टम्स तयार होतील त्यानुसार आपल्याला क्लिअरली सांगता येईल की मान्सूनचं किंवा पूर्ण पावसाचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल. बरं. त्याचबरोबर 31 तारखेला ज्यावेळी आपलं प्रेस रिलीज दिलं जाईल त्यामध्ये ऑगस्टचा पाऊस कसा असेल ते सुद्धा कळेल. बरं. तर त्यावेळीच आपण सांगू शकू की ऑगस्टचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे किंवा बरं. पावसाचं प्रमाण येणाऱ्या पुढच्या महिन्यात कसं असणार आहे ते. परंतु ओव्हरऑल भारतीय हवामान विभागाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की यावर्षीचा जो मान्सून आहे त्याचा पूर्ण जर आपण जून ते सप्टेंबरचा जर पाऊस बघितला तर तो सरासरीपेक्षा कमी असणार आहे आणि आता पूर्ण भारताचा जर विचार केला तर आत्ताही पाऊस हा सरासरीच्या 90-92% इतकाच झालेला आहे आणि अजून 2 महिने पावसाचे जाणं बाकी आहे. तर या मोमेंटला कन्क्लूड करणं डिफिकल्ट राहील की पाऊस कमीच राहील की जास्त राहील. ॲट द एंड ऑफ द सीझन आपण तसं सांगू म्हणजे काय आकडेवारी येईल. प्रश्न असा आहे की काल नागपूरमध्ये पाऊस पडला तो प्रचंड झाला. काय त्याचं कारण कळू शकलं का? म्हणजे एल निनो होतं का तिथे परतीचा होता का कसं? एका दिवसामध्ये किंवा काही तासांमध्ये जो पाऊस पडतो तो एल निनोमुळे आहे असं बोलणं हे चुकीचं आहे. किंवा जो काही आता पाऊस पडून गेला हा फक्त एल निनोच्या प्रभावामुळे पडला किंवा एल निनो असं आहे तरी पण पाऊस पडतोय असं म्हणणं डिफिकल्ट आहे. किंवा मग एल निनो ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊसच पडत नाही असंही नाही. एल निनो ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊस पडतो, अतिवृष्टी सुद्धा होते. परंतु जर पूर्ण पावसाचं प्रमाण बघितलं आपण जून ते सप्टेंबरचं तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतात. कमी जास्त प्रमाणात तो पडतो. जसं आपण आता बघितलं की एल निनो सक्रिय आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस आहे, काही ठिकाणी खूपच कमी पाऊस आहे. पावसाचं वितरण हे असमान आहे. त्यामुळे कालचा पाऊस हा एल निनोमुळे आहे हे वाक्यच चुकीचं आहे पहिली गोष्ट.
जो काही पाऊस झालाय तो एका सिस्टममुळे झालाय. आता बंगालच्या जसं मी सांगितलं की बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन तयार झालं होतं आणि ते पश्चिमेकडे मूव्ह होत आहे. आपण काल परवाच्या नाही हेच आहे त्याच्यावर. तर काल परवा जे आपण डिस्कशन केलं होतं त्याच्यामध्ये एक सिस्टम तयार झालेली होती. ती पश्चिमेकडे मूव्ह होत असते ज्यावेळी, त्यावेळी पश्चिम विदर्भाला ते इम्पॅक्ट करणारच होते तसं. आणि तसा फोरकास्ट पण आपण दिला होता. कालचा जो पाऊस होता आता इथे आपण बघू शकता की काल हे आजचं आहे, पण कालच्या फोरकास्टमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला होता विदर्भासाठी. आणि सॅटेलाइट इमेजमधून सांगायचं झालं तर आता इथं ही जी सिस्टम आहे ती पश्चिमेकडे मूव्ह होते, त्यामुळे विदर्भामध्ये जास्त पाऊस अपेक्षितच आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही ठिकाणी सुद्धा आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. तर हे एल निनोमुळे आहे किंवा इतर काही गोष्टींमुळे आहे असं नाही आहे. तर हे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे मूव्ह होत असल्यामुळं त्याच्या असोसिएटेड जे क्लाउड्स आहेत ते सुद्धा मूव्ह होत आहेत आणि त्यामुळे तिथे पाऊस पडलेला आहे. बरोबर बरोबर. लेफ्ट टू राईट नाही, राईट टू लेफ्ट. येस. इकडनं त्या बाजूला बंगालच्या उपसागरात जेव्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तेव्हा तो इकडे पश्चिमेकडे मूव्ह मूव्ह झाला आणि त्यामुळं पूर्व विदर्भ आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी काल आपण बघितलं की मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि एक ठिकाणी ढगफुटी पण दिसून आली. एका तासामध्ये 100 मिलीमीटर पाऊस नागपूरमध्ये काल दिसून आला आणि त्याचं कारण म्हणजे की पश्चिमेकडे मूव्ह होणारे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे एल निनो वगैरेचा इम्पॅक्ट हा कालच्या पावसावर आहे असं आपण डायरेक्टली म्हणणं डिफिकल्ट राहील. पण पूर्ण देशाचा जर विचार केला तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट होताना दिसतोय आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजूनच क्लिअर पिक्चर होईल. क्लिअर पिक्चर जे आहे ते क्लिअर होईल. खूप धन्यवाद आमच्यासोबत संपर्क साधल्याबद्दल. तर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे तो मूव्ह होतो आणि ह्याचा फायदा किंवा दिलासा आपण म्हणू मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्याला काही दिवसात पाहायला मिळेल. 31 जुलैपर्यंत काहीशी परिस्थिती ही पावसाची जैसे तेच असणार आहे, परंतु 31 नंतर पावसाची स्थिती बदलणार आहे आणि त्याचा जो डेटा आहे तो येईल आणि पुढील पावसाची दिशा काय असेल ते आपल्याला 31 जुलै नंतर कळेल. पुण्याहून मी आदित्य पवार. जय महाराष्ट्र.